क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। नाशिक जीवे मारण्याचा प्रयत्न व चोरी प्रकरणातील फरार आरोपी शेवटी पोलिसांच्या जाळ्यात। गुंडाविरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी। जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी श्रवण विशाल पगारे याला नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने नवी मुंबईत थरारक सापळा रचून अखेर ताब्यात घेतले। 7 डिसेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणात फिर्यादी आदित्य दीपक कांबळे यांना मारहाण करून धमकावत रोख रक्कम काढून घेण्यात आली होती। फिर्यादी कांबळे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी श्रवण पगारे, हर्षद पाटणकर, अजय पाटणकर यांनी त्यांना केसेस मिळवून देतो असे सांगत याहू हॉटेल मार्गे विवा शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक येथे नेले। तेथे श्रवण पगारे व हर्षद पाटणकर यांनी हात चापटीने मारहाण केली, तर अजय पाटणकर यांनी फायटरने तोंडावर, पाठीवर आणि बरगडीवर हल्ला केला। याच दरम्यान अजय पाटणकरने पिस्तूल काढत तुझा गेम करतो अशी धमकी देत फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील 1200 रुपये जबरदस्तीने काढून पळ काढला। या घटनेनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा गंभीर प्रकारचा असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील कामोठे परिसरातील विविध जिममध्ये तपास सुरू केला। या तपासात मुख्य आरोपी श्रवण पगारे हा हायटॉक्स जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सेक्टर 12 कामोठे येथील द लँडमार्क सोसायटीमध्ये सापळा रचला। कारवाई दरम्यान श्रवण पगारेला ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीला नाशिकमध्ये आणून पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, कर्मचारी गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेशा महाले आणि सुनीता कवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली। गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला नवी मुंबईपर्यंत शोध घेऊन अटक करण्यात सफल झालेल्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।